योहान्याचा 11 अध्याय 22 वचन. परंतु तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीह याच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की परंतु आता म्हणजे सध्या आपण जिथे आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जे काही देवाकडे मागाल ते देव आपल्याला देईलच. यस, आमेन. कारण परमेश्वर कधीच आपल्याला आपली प्रार्थना व्यर्थ जात नाही प्रियानो. कधीही परमेश्वर आपल्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत नाही. तो सदैव आपल्या प्रार्थनेकडेच कान देऊन असतो की कधी कोणतं माझं लेकरू म्हणा किंवा आपण कोणीही असू द्या की परमेश्वराकडे आपण निरंतर ही प्रार्थना करतच असतो. मग परिस्थिती चांगली असो वाईट असो, तर परमेश्वर काय करतो की प्रत्येक प्रार्थना ही ऐकतो आणि प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हा परमेश्वर देणारच आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की विश्वासाने सामर्थ्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वर हा आपल्याला देईलच. हो, कारण परमेश्वर हा देणारा बाप आहे. तो फक्त वाट पाहतो की कधी माझं लेकरं माझ्याकडं येतील म्हणून आपण काय केलं पाहिजे की विश्वासाने प्रार्थना करून आपण मिळालं आपल्याला ती गोष्ट, ती वस्तू मिळाली म्हणून आपण धन्यवादासोबत प्रार्थना केली पाहिजे प्रियांनो. कारण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. हो, आपली परिस्थिती कशीही असू द्या, आपण त्या परिस्थितीमध्ये गुरफटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण परमेश्वरापासून दूर जातो. तर हे असं न करता प्रियांनो, आपण अधिक परमेश्वराच्या सानिध्यात राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जातो, पण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा परमेश्वरापासून आपण दूर जातो. तर परमेश्वराचं वचन असं सांगतं आपल्याला की आपण काय केलं पाहिजे, जेव्हा आपण आनंदात असू तेव्हा आपण परमेश्वराचे स्तुतिगीत गायले पाहिजेत. हो प्रियांनो, आणि जेव्हा आपण दुःखी असू तेव्हा आपण निरंतर प्रार्थनाही केली पाहिजे. कारण प्रत्येक प्रार्थना हा परमेश्वर ऐकतो आणि त्याचं उत्तर तो नक्कीच देतो. हो, परमेश्वराला सर्व शक्य आहे. म्हणून आपल्या परिस्थितीचं दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहा, प्रार्थना निरंतर करत राहा, जेणेकरून परमेश्वर आपल्याला त्या परिस्थितीतनं बाहेर निघण्यासाठी सहाय्यता आणि मदत करेल. आणि जे काही तुम्ही देवाकडे मागाल ते सर्व तुम्हाला परमेश्वर नक्कीच देईल. या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, हो माझ्या राजा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझी चरणी येतो माझे बाप्पा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, या सुंदर वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या बाप्पा, की तुझे वचन आम्हाला सांगत आहे की आताही आम्ही जे काही तुझ्याकडे मागू, परमेश्वराकडे देवाकडे जे काही मागू ते देव आम्हाला देणारच आहे. हो, माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरावरती की तू आम्हाला सर्व गोष्टी पूर्ण करणारा, आमच्या गरजा पूर्ण करणारा असा तू सामर्थ्य बाप आहेस. तुला सर्व काही शक्य आहे. हो माझ्या राजा, तर मी जसं विश्वासामध्ये वाढत आहे परमेश्वरा, तसंच माझा हा यूट्यूब परिवारसुद्धा तुझ्या विश्वासामध्ये वाढू दे माझ्या राजा. जे कोणाची आज परिस्थिती खराब असेल परमेश्वरा, आजाराने त्रस्त असतील परमेश्वरा, आर्थिक त्यांच्या घरात अडचणी असतील, त्या सर्व तू दूर करण्यास सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. त्यांना तू शक्ती, बळ, सामर्थ्य दे माझ्या परमेश्वरा. त्या आलेल्या प्रसंगातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी, निघण्यासाठी तू त्यांना सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे आज मनाने खचले आहेत परमेश्वरा, त्यांच्याजवळ तू हे वचन पोहोचवण्यास सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. जसं ह्या वचनाद्वारे मी आशीर्वाद झाली आहे, तसेच माझा यूट्यूबचा पूर्ण परिवारसुद्धा ह्या वचनाद्वारे आशीर्वादित होईल असा माझा विश्वास आहे. ती छोटीशी प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.